वारी म्हणजे विठ्ठल भक्ती. वारी म्हणजे भावभक्तीची श्रद्धा यात्रा. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, हा प्रवास आहे भक्तीचा, आस्था, श्रद्धा आणि अद्वैत भावनेचा. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत निघतात. पायात चिखल, पण डोळ्यात आणि मनामध्ये फक्त एकच देव, पांडुरंग. आणि मुखात फक्त ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम. वारी म्हणजे चालती बोलती देवळच. वारी म्हणजे अखंड नामस्मरणाची नदी. वारी म्हणजे समाज संवाद, समता आणि एकात्मतेचं दर्शन. ही वारी फक्त महाराष्ट्राची नाही, तर ती साऱ्या विश्वाची आहे. नवे नवे भावविश्वाची आहे. जिथे जाती नाहीत, भेद नाहीत, सगळे एकच, विठूचं नाव घेत चालणारे. वारकरी विठ्ठलाला बघायला जात नाहीत, तर विठ्ठल जगायला जातात. डोक्यावर टोपली, खांद्यावर झोळी, टाळ मृदुंगाचा गजर आणि ओठात फक्त एकच नाव, माऊली, माऊली. वारीची परंपरा 700 वर्षाहून अधिक जुनी. ज्ञानेश्वर माऊलींनी आणि तुकाराम महाराजांनी ही भक्तीची ज्योत पेटवली. आषाढी एकादशीला विठोबाला भेटणं म्हणजे स्वप्नपूर्तीच जणू. वारीत सगळं विसरलं जातं. पद, पैसा, प्रतिष्ठा. उरतं ते फक्त भक्तीचं सोनं. म्हणूनच वारी ही जगातली एकमेव अशी यात्रा आहे जी चालतही केली जाते आणि हृदयातूनही. वारीत थांबायला परवानगी नाही. जोरात पाऊस पडो अथवा कडाक्याचं ऊन, वारकरी थांबत नाहीत. कारण त्यांचं ध्येय पंढरीचा विठोबा, त्याच्या भेटीचं वेड, हीच त्यांची ऊर्जा. या वारीत चालणं म्हणजे अंतर्यामीच्या विठोबाशी एकरूप होणं. वारी संपते पंढरपूरला, पण खरी वारी सुरू होते आपल्या आत. प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याचं भाग्य जरी लाभलं नसलं, तरी आमचा मित्र, सुप्रसिद्ध गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेता महेश काळे याच्या निमित्ताने त्याच्या अभंग वारीत सहभागी होता आलं, ही सुद्धा त्या पांडुरंगाचीच कृपा. महेश काळे सोबत सादर केलेल्या अभंग वारी या कार्यक्रमामधली ही काही दृश्य. हरी हरी, हरी हरी, हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.